नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींना आता 13वा आणि 14वा हप्ता सणानिमित्त वाटप होणार आहे. तो कधी महिलांच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार आहे, सर्वात महत्त्वाच्या अपडेट घेऊन आज आपण तुमच्यापर्यंत उपलब्ध झालेलो आहोत. त्यामुळे कोणत्या तारखेला महिलांना पैसे वाटप होणार आहे, सणानिमित्त 3000 रुपयांचं वाटप तर होणार, परंतु ते महिलांच्या अकाउंटला नक्की कधी क्रेडिट केलं जाणार आहे, तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखेला महिलांना पैसे पडणार आहेत, कोणत्या तारखेला 13वा आणि 14वा हप्ता 2 हप्ते एकत्र महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. काही महिलांना 12वाच हप्ता आलेला नाही, त्या महिलांचं काय, त्या महिलांना किती पैसे येणार, महिलांना 13वा प्लस 14वा आणि काही महिलांना 12वा 13वा आणि 14वा असे 3 हप्ते येणार आहेत. त्यामुळे महिलांना आता हे पैसे कधी जमा होणार आहेत आणि महिलांच्या अकाउंटला नक्की पैसे कधी भेटणार आहेत, त्याची टाईम आणि डेटसुद्धा आपण देणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आज आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला पैसे पडले का, तुम्हाला 13वा हप्ता आला की नाही कळवा, 12वा आला की नाही कळवा. चला तर जाणून घेणार आहोत महिलांसाठी आनंदाच्या बातम्या. भावांकडून बहिणींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भावांकडून बहिणींना आता ओवाळणी जी आहे लाडकी बहीण योजनेमार्फत आता टाकली जाणार आहे आणि भावाकडून बहिणीला जी ओवाळणी आहे 3000 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता खुशखबर आहेच, कारण सणानिमित्त महिलांना आता रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे वाटप करणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांना हे नक्की पैसे कधी येणार आहेत हीच ओढ महिलांच्या मनात लागलेली आहे. त्यामुळे महिलांना आता पैसे तर येणार, परंतु ते कधी येणार, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना येणार आहेत, कोणत्या महिलांच्या अकाउंटला आता पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना 3 हप्ते येणार. काही महिलांना, ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही त्या महिलांना 12वा 13वा आणि 14वा असे 3ही हप्ते येणार, परंतु काही महिलांना 12वा ज्यांना आलेला आहे त्या महिलांना 13वा प्लस 14वा असे 2 हप्ते येणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण 3000 रुपयांचं वाटप आता महिलांच्या अकाउंटला व्हायला सुरू होत आहे. आणि सर्वांना रक्षाबंधनच्या महत्त्वाच्या आणि मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कारण रक्षाबंधन जसं जवळ येत आहे तसं खात्री वाढलेली आहे की आज पैसे वाटप होणार आहे का आणि कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेमार्फत दुसरा टप्पा जो आहे, गेल्या वर्षी असेच 3000 रुपयांचं वाटप महिलांच्या अकाउंटला केलं गेलं होतं. सणानिमित्त महिलांना 3000 रुपये पाठवलेले होते, परंतु आता यावर्षीही 3000 रुपयांचं वाटप महिलांच्या अकाउंटला होणार आहे आणि सणानिमित्त ते 2 हप्ते एकत्र महिलांना आता पडणार आहेत. कोणत्या महिलांना येणार, कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही अपात्र महिलासुद्धा आहेत, त्यांना आता पैसे पडणार नाहीत. काही ज्या महिला अपात्र आहेत त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर त्यांना 3000 रुपयांचे 2 हप्त्याचं गिफ्ट पडणार, परंतु काय केल्यानंतर पडणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. पहिली अपडेट आहे, आधार कार्ड तुमच्या अकाउंटला जॉईन करा आणि बँक DBT ऑन करून घेणं गरजेचं आहे. पहिलं काम हे करायचं आहे. जर तुमचं DBT ऑन असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुमचं DBT ऑन नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे 2 काम आणि दुसरं काम जे आहे ते KYC करून घेणं गरजेचं आहे. 2 काम करा, तुम्हाला 100% 3000 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. परंतु आता 3000 रुपये नक्की कधी मिळणार आहेत, कोणत्या महिलांना मिळणार आहेत, चला तर जाणून घेऊयात. सणाचं जे गिफ्ट शासनानं जाहीर केलेलं आहे तेच गिफ्ट आता महिलांना पडायला सुरू होणार आहे. महिलांना हे पैसे कधी पडणार आहेत तर पुढे आपण त्याची डिटेल्स माहिती देणार आहोत. 2 हप्ते तुमच्या अकाउंटला आता क्रेडिट व्हायला सुरू झालेले आहेत. त्यामुळे महिलांना आता 20 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार आहे. 20 जिल्ह्यातील कोणत्या महिलांना हे पैसे पडणार, 12वा 13वा आणि 14वा हप्ता या 3 हप्त्यांचं वाटप आता महिलांच्या अकाउंटला जमा व्हायला सुरू झालं आहे. ही जी लिस्ट दिसत आहे या लिस्टमधील जिल्ह्यात आता महिलांना 3 हप्त्याचं सोबत वितरण चालू झालेलं आहे. त्यामुळे ही अपडेट सर्व महिलांना कळवा आणि महिलांपर्यंत ही अपडेट आपण सर्वात जलद घेऊन आलेलो आहोत.
मंत्रिमंडळ बैठकीत 2 मोठे निर्णयसुद्धा झालेले आहेत. महिलांच्या हे जे 2 मोठे निर्णय आहेत ते फायद्याचे आहेत. मोठी खुशखबर महिलांना भेटणार आहे. त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ती अपडेट देणार आहोत आणि महिलांसाठी 5 मोठ्या योजनांची घोषणासुद्धा आता झालेली आहे. त्या योजनासुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये त्याची माहिती देणार आहोत. चला तर महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद.